हाय फ्रेंड्स, टुडे वी सी द रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवरच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. या एक्झाम्पलमध्ये असं सांगितलेलं आहे की एक व्ही आकाराचे आहे. आपण जर दोन फिंगर असतील आपल्या आणि त्याचा व्ही शेप तयार केला आणि तो व्ही शेप 10 मीटरपेक्षा कमी अंतरावरून पाहिला तर आपण इझिली ते डिस्टिंग्विश करू शकतो किंवा तिथं आपल्याला दोन फिंगर दिसतील. ओके, हे एक आहे. आणि दुसरं सांगितलेलं आहे तुम्हाला की जर तोच व्ही शेप आपण 50 मीटरपेक्षा जास्त अंतरावरून पाहण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याला इझिली डिस्टिंग्विश करता येत नाही, कारण आपल्याला दूरवरून तो दोन फिंगर दिसणार नाही, तर दिसताना आपल्याला किती दिसतील? एकच फिंगर दिसेल तिथं. ओके, आता ते सांगितले पहा. कन्सिडर युअर फ्रेंड्स शोईंग 2 ऑफ हर फिंगर्स शोईंग अ व्हिक्ट्री साईन. तो तुम्हाला व्हिक्ट्री साईन दाखवतो आहे फ्रॉम अ डिस्टन्स लेस दॅन 10 मीटर. 10 मीटरपेक्षा कमी अंतरावरून काय होईल? यू कॅन इझिली पॉईंट आऊट दॅट सी इज शोईंग 2 फिंगर्स. ते तुम्हाला पॉईंट आऊट करेल किंवा तुम्ही पॉईंट आऊट करू शकता की तो मित्र तुम्हाला दोन फिंगर दाखवतो. दॅट इज यू कॅन इझिली डिस्टिंग्विश द 2 फिंगर्स. याचा अर्थ तुम्ही त्या दोन फिंगर सेपरेट पाहू शकता किंवा दिसतील तुम्हाला. नेक्स्ट बघा. इफ सी शोज द सेम 2 फिंगर्स फ्रॉम अ डिस्टन्स ओव्हर ए 50 मीटर्स. जर त्याच मित्राने तुम्हाला 50 मीटरवरून त्याच दोन फिंगर दाखवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? तर त्या आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही. तेच दिले, मोस्ट ऑफ यू विल नॉट बी एबल टू डिस्टिंग्विश द 2 फिंगर्स. ते तुम्ही दोन फिंगर्स डिस्टिंग्विश सेपरेट करू शकत नाही, कारण दूरवरून ते आपल्याला एकच दिसणार. ओके, हे दिलेलं आहे. आता याच्यानंतर बघा, व्हॉट इज द रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर कशाला म्हणायचं? दिस इज ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश 2 फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट ॲज ए 2 डिस्टंट ऑब्जेक्ट. दोन फिजिकली ऑब्जेक्टला डिस्टिंग्विश करायचं. कसं? 2 डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणून इज नोन ॲज रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. आता याचं बेस्ट एक्झाम्पल माहिती असेल की या ठिकाणी आपण 2 एक्झाम्पल सांगणार आहे. एक मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपमध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस आपण एखादी स्लिट्स मायक्रोस्कोपमधून पाहतो, ती स्लिट जर आपण उघड्या डोळ्याने पाहिली तर आपल्याला त्याच्यावरती पॉईंट किंवा त्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते दिसत नाही. पण तेच जर आपण मायक्रोस्कोप खाली पाहिली स्लिट तर आपल्याला त्यात इमेज दिसते किंवा तिथं जे आहे ते दिसतं आपल्याला. ओके, याचा अर्थ काय होतो? उघड्या डोळ्याने जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते व्हेरी क्लोज असतात, एकमेकांपासून अतिशय क्लोज असतात, त्यामुळे ते दिसत नाहीत आपल्याला. पण तेच जर आपण एखाद्या मायक्रोस्कोपमधून पाहिले तर ते आपल्याला काय म्हणून दिसतात? डिस्टंट ऑब्जेक्ट, म्हणजे दूरवरती दिसतात. बरोबर ना? ही जी पॉवर आहे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची, त्या पॉवरला, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या या पॉवरला काय म्हणतात? रिझॉल्विंग पॉवर. म्हणजे दोन क्लोज ऑब्जेक्ट असेल, व्हेरी क्लोज ऑब्जेक्ट असेल तरी त्यांना ते काय, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट काय करू शकतं? डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणून दाखवू शकतं. म्हणजे व्हेरी क्लोज असेल, हे दोन ऑब्जेक्ट आहेत, व्हेरी क्लोज आहे, तर त्यांना काय दाखवणार होतो? डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणून दाखवतो. ही जी पॉवर आहे त्या किंवा ही जी ॲबिलिटी आहे त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची, क्लोज ऑब्जेक्टला सेपरेट दाखवण्याची, त्या ॲबिलिटीला म्हणतात रिझॉल्विंग पॉवर. किंवा दुसरी गोष्ट बघा, आता हे झालं एक. दुसरं, जर आपण टेलिस्कोपचा विचार केला तर टेलिस्कोपमध्ये आपण पाहतो जे डिस्टंट ऑब्जेक्ट आहे, डिस्टन्स म्हणजे अगदी स्टार्स असतील किंवा काय असेल, यांच्यातलं अंतर काही किलोमीटर्समध्ये असतं, पण ते आपल्याला काय दिसतात? वी सी द जस्ट किंवा जस्ट सेपरेट. पण ते जर आपण टेलिस्कोपमधून पाहिले तर ते जस्ट सेपरेट झाल्यासारखं दिसतात, म्हणजे त्यांच्यातलं डिस्टन्स काय दिसतं? सेम. याला पण काय म्हणतात? रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप म्हणतात याला. म्हणजे ही ॲबिलिटी आहे त्या टेलिस्कोपची किंवा क्षमता आहे की यात तो काय करतो? दोन डिस्टंट ऑब्जेक्टला किंवा दोन डिस्टंट ऑब्जेक्टला जस्ट सेपरेट ऑब्जेक्ट दाखवतो. म्हणजे फक्त सेपरेट आहे तर असं दाखवतं, ॲक्च्युली अंतर त्यातलं प्रचंड असतं, पण दिसताना ते जस्ट सेपरेट दिसतात. ही जी ॲबिलिटी आहे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची, त्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या ॲबिलिटीला म्हणतात रिझॉल्विंग पॉवर. म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये दोन क्लोज ऑब्जेक्टला, व्हेरी क्लोज ऑब्जेक्टला सेपरेट ऑब्जेक्ट म्हणून दाखवतं, आणि टेलिस्कोपमध्ये दोन डिस्टंट ऑब्जेक्टला क्लोज म्हणून दाखवतं. हे लक्षात ठेवा. याला म्हणायचं दिस ॲबिलिटी इज नोन ॲज रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. ही रिझॉल्विंग पॉवर आहे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची. रिझॉल्व म्हणजे सेपरेट करणे, लक्षात ठेवा, जस्ट सेपरेट. ओके, आणि
त्याच्यावर डेफिनेशन आली, द ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश टू फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट ॲज अ टू डिस्टंट ऑब्जेक्ट. म्हणजे ही क्षमता आहे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची. ह्यात काय करतात, किंवा ॲबिलिटी म्हणजे क्षमता, डिस्टिंग्विश म्हणजे सेपरेट करणे, टू फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट, दोन फिजिकली सेपरेट ऑब्जेक्ट आहेत त्यांना सेपरेट करणे, ॲज ए टू डिस्टंट ऑब्जेक्ट, दूरवरचे ऑब्जेक्ट म्हणून दाखवायचे आपल्याला, इज नोन ॲज रिझॉल्विंग पॉवर ऑफ ॲन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. दिस इज ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश, व्यवस्थित बघा, दिस इज ॲबिलिटी टू डिस्टिंग्विश टू फिजिकली सेपरेटेड ऑब्जेक्ट ॲज टू डिस्टंट ऑब्जेक्ट इज नोन ॲज रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. किंवा सेकंड डेफिनेशन बघा काय दिली, द ॲबिलिटी ऑफ अन ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट टू प्रोड्यूस सेपरेट इमेज प्रोड्यूस करायची ऑफ टू ऑब्जेक्ट लाईंग व्हेरी क्लोज टुगेदर. म्हणजे दोन व्हेरी क्लोज टुगेदर ऑब्जेक्टची काय करायची, सेपरेट इमेज तयार करायची. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत किंवा मायक्रोस्कोपमधून आपण जे पाहतो त्यातले जे ऑब्जेक्ट आहेत ते व्हेरी क्लोज असतात, त्यांना आपल्याला काय, त्यापासून आपल्याला काय मिळवायचे तर सेपरेट इमेज मिळवायची. त्याला म्हणतात रिझॉल्विंग पॉवर म्हणतात. ओके. याच्यानंतर बघा नेक्स्ट, व्हॉट इज द लिमिट ऑफ रिझॉल्युशन. लिमिट म्हणजे कुठलाही इन्स्ट्रुमेंट किंवा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट त्याचं काहीतरी पर्टिक्युलर लिमिट असतं. त्या लिमिटपर्यंत म्हणजे आपण व्यक्ती कन्सिडर केला एखादा तरी त्याही व्यक्तीचं लिमिट असतं. म्हणजे आता विद्यार्थ्यांना माहिती, मार्कच्या बाबतीत आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असतं की आपण कुठपर्यंत मार्क वाढवू शकतो. काही मुलं 80% लिमिट असतं, काही 85, काही 90 असतात, काही 95 असतात. म्हणजे ते माहिती असतं आपल्याला. सिमिलर वे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत पण असंच असतं. बघा आता, द स्मॉलेस्ट सेपरेशन, मग ते लिनियर असेल, लिनियर म्हणजे सरळ, आणि अँग्युलर म्हणजे अँगलमध्ये. द स्मॉलेस्ट सेपरेशन बिटवीन द टू पॉईंट ऑब्जेक्ट ॲट विच दे ॲपियर टू जस्ट सेपरेट when observed through the instrument is called as limit of resolution of optical instrument. आता इथं काय दिलेलं आहे, द स्मॉलेस्ट सेपरेशन कोणामधले पण ते स्मॉलेस्ट सेपरेशन कसं आहे, लिनियर और अँग्युलर आहे. बिटवीन द टू पॉईंट ऑब्जेक्ट ॲट विच दे ॲपियर टू जस्ट सेपरेट. म्हणजे फक्त आपल्याला ते कसं मिळाले पाहिजे, जस्ट सेपरेट मिळाले पाहिजे वेन ऑब्झर्व थ्रू द इन्स्ट्रुमेंट. ह्याचा अर्थ काय हो, स्मॉलेस्ट सेपरेशन आहे दोन पॉईंट ऑब्जेक्टमधलं, मग ते लिनियर असो किंवा अँग्युलर असो, आणि त्यात आपल्याला त्या दोन इमेज कशा दिसल्या पाहिजेत, जस्ट सेपरेट. म्हणजे क्लोज ऑब्जेक्टला सेपरेट ऑब्जेक्ट दाखवण्यासाठी जे म्हणजे जी पॉवर लागते त्या पॉवरला रिझॉल्विंग पॉवर म्हणतो, आणि त्याच्यावरूनच ही डेफिनेशन आली, लिमिट ऑफ रिझॉल्युशन. ओके. आता दुसरं बघा, रिझॉल्विंग पॉवरची अजून एक डेफिनेशन आहे आपल्याकडे, रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज कॉल्ड ॲज रिझॉल्विंग पॉवर. रेसिप्रोकल म्हणजे 1/, आता लिमिट ऑफ रिझॉल्युशन डी थिटाने दाखवतात, 1/d θ घेतलं की हे काय झालं, रिझॉल्विंग पॉवर येते. रिझॉल्विंग पॉवर 1/d θ म्हणजेच रिझॉल्विंग पॉवर. नेक्स्ट बघा, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, व्हॉट इज द रेलाय क्रायटेरियन. रेलाय क्रायटेरियन कशाला म्हणायचं ते आपण यात सांगणार आहे. आता यात 3 प्रकारचे रेलाय क्रायटेरिया आहेत. 3 प्रकार कुठले आहेत, तर फर्स्ट आहे अनरिझॉल्ड, दुसरा आहे जस्ट रिझॉल्ड, आणि तिसरा आहे वेल रिझॉल्ड. हे 3 आहेत. आता हे 3 पाहत असताना सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजे. त्यातली पहिली बघा, तुम्हाला जे माहिती पाहिजे त्यातलं, येस. आता या ठिकाणी मी एक डायग्राम ड्रॉ करून दाखवतो की या ठिकाणी एक वेव्ह कन्सिडर केली आहे किंवा एक ऑब्जेक्टसाठी आपण हे करतो आहे, एका सोर्ससाठी. ओके. हा जो आहे याला म्हणतात सेंट्रल मॅक्झिमा असतो हा सेंट्रल मॅक्झिमा. हे जे आहे हे फर्स्ट मिनिमा. ओके. हे फर्स्ट मॅक्झिमा हे फर्स्ट काय होतं, मिनिमा होतं. परत हे इथं काय येईल, हे सेकंड मिनिमा. त्यानंतर परत हे सेकंड मॅक्झिमा. हे असं येतं, लक्षात घ्या.
हे जे पीक पॉईंट येणार आहे त्याला सेंट्रल मॅक्झिमा म्हणतात. सेंट्रल मॅक्झिमाच्या शेजारी फर्स्ट मिनिमा असतो, त्यानंतर फर्स्ट मॅक्झिमा, त्यानंतर सेकंड मिनिमा, त्यानंतर सेकंड मॅक्झिमा असतो. हे लक्षात घ्या. ओके. आता नेक्स्ट आपण जे आता पाहणार आहे की व्हॉट इज द टू इमेज आर सेड टू बी अनरिझॉल्व्ड, टू इमेज आर सेड टू बी वेल रिझॉल्व्ड आणि टू इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. हे 3 कन्सेप्ट आपल्याला पाहिजेत. त्यापूर्वी इकडं बघा की जी पहिली आता फर्स्ट जी डायग्राम दिली तुम्हाला ही कोणाची अनरिझॉल्वची आहे. अनरिझॉल्व्ड. आता अनरिझॉल्वडमध्ये काय असतं, अनरिझॉल्वडमध्ये एक्स इज लेस दॅन वाय. आता एक्स आणि वाय काय घेतलेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथं लक्ष द्या व्यवस्थित. येस, डायग्राम बघा, ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. डायग्राम पण बघा. टू इमेज आर सेड टू बी अनरिझॉल्वड. अनरिझॉल्वड अनरिझॉल्वड कशाला म्हणायचं, एक्स इज लेस दॅन वाय. एक्स इज लेस दॅन वाय काय आहे तेच सांगणार आहे. आता फर्स्ट डायग्राम बघा. या डायग्राममध्ये असं दिलेलं आहे, फर्स्ट 2 ऑब्जेक्ट आहेत. हा एक ऑब्जेक्ट झाला. एक ऑब्जेक्टसाठीची आपण इमेज ड्रॉ केली. दुसरा नेक्स्ट बघा, दुसरा स्टार्ट करायचं इथून हे असं. ओके. आता हे जे आहे हे या 2 सेंट्रल मॅक्झिम आहेत. म्हणजे ही फर्स्ट वेव्ह होती, ही फर्स्ट वेव्ह होती, ही सेकंड वेव्ह आहे, बरोबर ना. या 2 वेव्हज आहेत आणि या 2 वेव्हचे या 2 सेंट्रल मॅक्झिम आहेत. ते डिस्टन्स आपण कशाने दाखवूया, ते डिस्टन्स आपण कशाने दाखवूया, 2 सेंट्रल मॅक्झिमातलं डिस्टन्स आपण एक्सने दाखवूया. एक्स कशाने दाखवलं, सॉरी, 2 सेंट्रल मॅक्झिमातलं डिस्टन्स आपण एक्सने दाखवूया. ओके. 2 सेंट्रल मॅक्झिमातलं डिस्टन्स कशाने दाखवलं, एक्सनं दाखवलं. एक्स. ओके. 2 सेंट्रल मॅक्झिमातलं डिस्टन्स एक्सनं दाखवलं. म्हणजे एक्सला काय म्हणणार तुम्ही, सेपरेशन किंवा डिस्टन्स बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमा किंवा सेपरेशन म्हणतात. सेपरेशन बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमा. यस, एक्स काय दाखवतोय तर सेपरेशन बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमा. आता वाय काय दाखवतो बघा. वाय काय दाखवतो, एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला. हे तर बघितलं तुम्ही. एक्स म्हणजे काय, डिस्टन्स किंवा सेपरेशन बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमा. आता वायच्या बाबतीत बघा, वाय आपण एक वेव्ह कन्सिडर केली. कुठली एक कन्सिडर करा, अशी होती ना, अशी वेव्ह होती. ओके. हा सेंट्रल मॅक्झिमा, ही फर्स्ट मिनिमा, ही फर्स्ट मॅक्झिमा, ही सेकंड मिनिमा. ओके. आता वाय म्हणजे काय असतं की एक सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा त्याच ऑब्जेक्टची एका कुठलाही कन्सिडर करा, पहिली वेव्ह कन्सिडर करा किंवा दुसरी करा. त्यातलं काय घ्यायचं तर सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा यांच्यातलं डिस्टन्स ऑफ एनी वन ऑब्जेक्ट. आणि ते कशाने दाखवतात, वायनं दाखवतात. वाय म्हणजे काय तर डिस्टन्स बिटवीन वन सेंट्रल मॅक्झिमा, डिस्टन्स बिटवीन वन सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ एनी वन ऑब्जेक्ट. कुठल्याही ऑब्जेक्टची एक सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा यांच्यातलं जे डिस्टन्स आहे म्हणजे हे. आता हा एक ऑब्जेक्ट मी कन्सिडर केला, याची ही सेंट्रल मॅक्झिमा इथं आहे, सेंट्रल पॉईंट आहे हा, आणि फर्स्ट मिनिमा आहे. यांच्यातलं जे डिस्टन्स आहे हे, या डिस्टन्सला म्हणतात काय, वाय. आणि एकदा हे माहीत झालं तुम्हाला एक्स कशाला म्हणायचं, वाय कशाला म्हणायचं, की इझिली तुम्ही 3ही डेफिनेशन सांगू शकता. त्यातली पहिली डेफिनेशन बघा. आता इथं काय दिलेलं आहे, ही कंडिशन जी आहे ही, आता यात तुमच्या लक्षात येईल. यात काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या की डिस्टन्स बिटवीन, पहिली कंडिशन बघा, याच्यासाठी तुम्ही सांगणार आहे एक्स इज लेस दॅन वाय. एक्स म्हणजे काय, 2 सेंट्रल मॅक्झिमातलं डिस्टन्स हे लेस आहे कोणापेक्षा, एक सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा यांच्यातल्या डिस्टन्सपेक्षा, म्हणजे वायपेक्षा लेस आहे. मग हे सांगताना कसं सांगताल तुम्ही, इफ 2 इमेज आर सेड टू बी अनरिझॉल्व्ड. 2 इमेज अनरिझॉल्व्ड आहेत असं कधी म्हणणार तर डिस्टन्स बिटवीन किंवा सेपरेशन बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमा. एक्स म्हणजे काय, सेपरेशन बिटवीन 2 सेंट्रल मॅक्झिमा इज लेस दॅन डिस्टन्स बिटवीन 1 सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ एनी वन ऑब्जेक्ट. ओके. आता इथं जे डिप्रेशन आहे म्हणजे हा जो कर्व आहे तो काय आहे, इट इज नॉट नोटिसेबल. नोटिसेबल म्हणजे काय, लक्षात येण्याजोगा नाही. कारण
जर आपण दुसऱ्या दोन फिगर बघितल्या पुढं तर आपल्या लक्षात येईल की इथं डिप्रेशन जो आहे तो वाढत गेला आणि सेकंड जी फिगर आहे यात तर अजून वाढत गेला. इथं आणि इथं बघा हा जो कर्व आहे तो काही होत गेला वाढत गेलेला आहे. ते आपण सांगणार आहोत पुढं पाहत असताना. ओके, काय सांगितलं तुम्हाला आत्ता? टू इमेज आर सेड टू बी अनरिझॉल्व्ड. कधी म्हणणार? तर डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा किंवा सेपरेशन बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा इज लेस दॅन. वाय म्हणजे काय? तर डिस्टन्स बिटवीन वन सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ एनी वन ऑब्जेक्ट. ओके, त्याला म्हणायचं काय? देन इमेज आर सेड टू बी अनरिझॉल्व्ड. आता दुसरी डेफिनेशन बघा, जस्ट रिझॉल्व्ड. जस्ट रिझॉल्व्डमध्ये काय सांगताल तुम्ही? एक्स इज इक्वल टू वाय. एक्स इज इक्वल टू वाय. एक्स इक्वल टू वाय कधी म्हणणार? येस, सांगा बरं इथं काय सांगणार? इफ टू इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. कधी? सेपरेशन बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा. एक्स म्हणजे काय? सेपरेशन बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन. वाय म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन वन सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ एनी वन ऑब्जेक्ट. म्हणजे हे जर दोन्ही डिस्टन्स सेम असतील, दोन सेंट्रल मॅक्झिमातलं डिस्टन्स आणि एक सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा एका ऑब्जेक्टची यांच्यातलं डिस्टन्स जर सेम असेल देन इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. त्यावेळेस आपण काय म्हणतो? दोन्ही इमेज कशा आहेत? जस्ट रिझॉल्व्ड आहेत. ओके, आता यांनी सांगितलं हिअर डिप्रेशन इज नोटिसेबल म्हणजे लक्षात येण्याजोगतं आहे. आणि इथं पण नेक्स्ट बघा, तिसरी जी कंडिशन आहे यात काय सांगतात? एक्स इज व्हेरी ग्रेटर दॅन वाय. याचा अर्थ काय झाला? इफ टू इमेज आर सेड टू बी वेल रिझॉल्व्ड. दोन इमेज वेल रिझॉल्व्ड आहेत असं कधी म्हणणार? दोन इमेज वेल रिझॉल्व्ड आहेत असं तुम्ही कधी म्हणणार? इफ डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा इज ग्रेटर दॅन. डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा इज ग्रेटर दॅन. कोणापेक्षा ग्रेटर आहे? तर डिस्टन्स बिटवीन वन सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ एनी वन ऑब्जेक्ट. ओके, दोन सेंट्रल मॅक्झिमातलं डिस्टन्स जर ग्रेटर असेल कोणापेक्षा? एक सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा एका ऑब्जेक्टची, तर त्याला आपण म्हणणार टू इमेज आर सेड टू बी वेल रिझॉल्व्ड. ओके, हे अशा प्रकारच्या डेफिनेशन्स आहेत. आता याच्यानंतर या डेफिनेशन आहेत टू इमेज, जे की आत्ताच आपण पाहिलेलं आहे. यात पहिली डेफिनेशन काय? अनरिझॉल्व्डची आहे, दुसरी जस्ट रिझॉल्व्डची आहे, तर तिसरी वेल रिझॉल्व्डची आहे. आणि तीनही डेफिनेशन अतिशय सिंपल आहे. तुम्हाला एक डेफिनेशन आली की ऑब्वियसली तीन डेफिनेशन येईल. फक्त तुम्हाला माहीत पाहिजे एक्स म्हणजे काय? तर सेपरेशन बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा. आणि वाय म्हणजे काय? तर डिस्टन्स बिटवीन वन सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ एनी वन ऑब्जेक्ट. हे माहीत पाहिजे. हे माहीत असेल. फक्त ग्रेटर, लेस आणि इक्वल हे तीन आहेत पॉईंट. त्यानुसार तीन डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी चेंज झालेल्या दिसतात. आता यात काय कंडिशन दिली? त्यातली पहिली काय दिली? टू लिनियर ऑब्जेक्ट. जर दोन लिनियर ऑब्जेक्ट कन्सिडर केली, म्हणजे आता इथं दिलं आहे बघा, कन्सिडर टू सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट. टू ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे काय? स्वयंप्रकाशित दोन ऑब्जेक्ट आपण घेतले, सेपरेटेड बाय सम डिस्टन्स, आणि ते दोन सम डिस्टन्सनं काय केलेत? सेपरेट केलेत. ॲज पर रेलाय क्रायटेरियन काय होतं? द फर्स्ट मिनिमम ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ वन सोर्स शुड बी कोइन्साइड विथ सेंट्रल मॅक्झिमम ऑफ अदर. याचं मिनिंग काय होतं ते सांगतो तुम्हाला. या ठिकाणी आपण असं पाहणार आहोत जे की जस्ट रिझॉल्टमध्ये पाहतात. दुसरी डेफिनेशन आहे जस्ट रिझॉल्टची, आणि त्या डेफिनेशनमध्ये असं सांगितले आपण एक पहिला ऑब्जेक्ट असा घेतला, ओके, हा एक ऑब्जेक्ट घेतला, तर दुसरा असा घेतात जस्ट रिझॉल्टमध्ये असा घेतात. याचा अर्थ काय? पहिल्या, आता हा एक सोर्स घेतला आपण, हा सोर्स घेतला, हा पहिला ऑब्जेक्ट आहे आणि ही दुसरी वेव्ह आहे समजा, हे दुसरा ऑब्जेक्ट आहे. तर इथं काय होतं? पहिल्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्झिमा किंवा याला पहिला म्हणलं आपण, म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे हा जो आहे हा पहिला आणि याला दुसरा म्हणलो मी. तर काय होतं? पहिल्या ऑब्जेक्टच्या फर्स्ट मिनिमावरती कोण कोइन्साइड झालं? तर सेकंड ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्झिमा. मग ते सांगितलेलं आहे. आणि जर असं झालं म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टच्या
फर्स्ट ऑब्जेक्टच्या फर्स्ट मिनिमावरती सेंट्रल मॅक्झिमा सेकंडचा सेंट्रल मॅक्झिमा कोइन्साइड होत असेल तर त्याला पण म्हणतात टू इमेज आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. दोन इमेज कशा असतात तिथं पण जस्ट रिझॉल्व्ड असतात, लक्षात घ्या. ओके, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. इथं दिले द ग्राफिकल पॅटर्न ऑफ डिफ्रॅक्शन बाय टू स्लिट ॲट ए जस्ट रिझॉल्व्ड कंडिशन ॲज शोन इन लोअर हाफ ऑफ द फिगर. नेक्स्ट बघा आता याच्यावरूनच द अँग्युलर सेपरेशन ऑफ फर्स्ट सेंट्रल मॅक्झिमम ॲट विच मिनिमम कोइन्साइड. त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी अँग्युलर सेपरेशन काढणारे आपण आणि लिनियर सेपरेशन पण. त्यातलं पहिलं बघा, अँग्युलर सेपरेशन काढत असताना काय दिले, अँग्युलर सेपरेशन ऑफ फर्स्ट सेंट्रल मॅक्झिमा ॲट विच मिनिमम कोइन्साइड. म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्या ऑब्जेक्टची सेंट्रल मॅक्झिमा, म्हणजे असे डायग्राम काढली आपण, ही एक डायग्राम आणि ही दुसरी डायग्राम. ओके, पहिल्या ऑब्जेक्टची काय सेंट्रल मॅक्झिमा कोइन्साइड होती कोणाशी, फर्स्ट मिनिमाशी. मग तिथं असलेला अँग्युलर सेपरेशन किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. बघा, दिस इज मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन टू ऑब्जेक्ट. त्या ठिकाणी मिनिमम अँग्युलर सेपरेशन मिळतं विच कॅन बी जस्ट रिझॉल्व्ड कॉल्ड ॲज लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आणि त्यालाच लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणतात. आणि ते किती येतं तर आपल्याला माहिती, आपण नाही का यापूर्वी फॉर्म्युला बघितला, ए साईन थिटा इक्वल टू एन लॅम्बडा. ओके, मग त्याच फॉर्म्युल्याचा आधार घेऊन इथं फाइंड केलेला आहे अँग्युलर सेपरेशन डी थिटा. स्मॉल सेपरेशन आहे, डी थिटा का वापरलेला आहे तर इथं जे आपल्याला सेपरेशन मिळणार आहे ते स्मॉल आहे. ड्यू टू दिस डी थिटा वापरतात, स्मॉल असेल तर. इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए येईल, असं येईल ना, ए साईन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा. ओके, यातलं साईन थिटाऐवजी काय आला थिटा, आणि थिटाऐवजी पण आपण डी थिटा घेतला का, अँगल इज व्हेरी व्हेरी स्मॉल, अँगल स्मॉल आहे, अँग्युलर सेपरेशन कमी आहे, त्यामुळे डी थिटा घेतात. मग हे जाईल, हा ए इकडे डिवाइड जाईल, म्हणजे काय आलं डी थिटा इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए. द मिनिमम सेपरेशन बिटवीन टू लिनियर ऑब्जेक्ट. आता लिनियर आहे बघा, हे अँग्युलर होतं अँगलमध्ये आणि हे लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये. दॅट आर जस्ट रिझॉल्व्ड द डिस्टन्स डी फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट अँड इट इज गिवन बाय, आणि ते कशाने दाखवतात, y इक्वल टू डी इंटू डी थिटा. आणि इट इज ऑल्सो इक्वल टू डी थिटाची किंमत याच्यानं पुटअप केली तर काय येतं y इक्वल टू डी इंटू ए. बरोबर ना, म्हणजे फ्रिंज विड्थचा जसा फॉर्म्युला होता y इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन ए. ए म्हणजे काय येतं तर डिस्टन्स बिटवीन टू स्लिट्स, डिस्टन्स विड्थ ऑफ स्लिट आहे. ओके, नेक्स्ट सांगितले इट इज द डिस्टन्स ऑफ फर्स्ट मिनिमम फ्रॉम सेंट्रल फ्रिंज. किंवा आपण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला डब्ल्यू इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन ए. हा जो फॉर्म्युला येतो तो हा फॉर्म्युला सेम आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहे पेअर ऑफ पॉईंट ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये काय सांगायचं आपल्याला तर या डायग्राममध्ये दिले बघा की इथं सर्क्युलर ॲपरेचर आहे. ओके, त्या सर्क्युलर ॲपरेचरमधून एखाद्या पॉईंट सोर्सची लाईट पास केली तर आपल्याला काय दिसतं, वी गेट द अल्टरनेट डार्क अँड ब्राईट बँड्स. किंवा सेंट्रल ब्राईट बँड इज कवर्ड किंवा सराउंडेड बाय अल्टरनेट डार्क अँड ब्राईट बँड्स. आणि त्यालाच आपण ॲरेज डिस्क म्हणतो किंवा ॲरेज डिस्क म्हणतात त्याला. ओके, आता इथं दिले while observing the object through the microscope appear to be point object. जर एखादा पॉईंट ऑब्जेक्ट आपण मायक्रोस्कोपमधून ऑब्झर्व केला तर काय होतं, द डिफ्रॅक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल ब्राईट डिस्क इज सराउंडेड बाय अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंज. तर आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो, त्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये सेंट्रल ब्राईट जी डिस्क आहे ती सराउंड केलेली दिसते. कशाने, अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस ॲज शोन इन फिगर कॉल्ड ॲज ॲरेज डिस्क. त्या आणि तिलाच आपण काय म्हणतो, ॲरेज डिस्क म्हणतो. अकॉर्डिंग टू रेलायनं काय सांगितलं बघा, सच ऑब्जेक्ट आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड इफ फर्स्ट डार्क रिंग ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ ए ऑब्जेक्ट शुड बी फॉर्म ॲट द सेंटर ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ ए सेकंड ऑब्जेक्ट. ओके, हे या ठिकाणी दिलेलं आहे.